गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या भामटेगिरीचा अजब नमुना. चीनी रोबो चोरला आणि स्वतःच्या नावावर खपवला. भारताची मान शरमेने खाली घातली. नमस्कार, तुम्ही पाहत आहात OnePlus मराठी. नवी दिल्लीत सध्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 सुरू आहे. भारताची AI क्षेत्रातील ताकद जगाला दाखवण्यासाठी या समिटचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या एका कृत्यामुळे भारताची जगभरात मोठी नाचक्की झाली आहे. Distinguished guests, when a nation's resolve, Prime Minister Modi and leaders in this major commitment out of the AI Impact Summit. Thank you, tech leaders. Friends, दुनिया की सबसे बड़ी और ऐतिहासिक AI इम्पैक्ट समिट में आप सभी का AI मॉडल भारत में सक्सीड करता है, वो ग्लोबली डिप्लॉय हो सकता है. इसलिए मैं आप सभी को आमंत्रित करता हूं, डिजाइन एंड डेवलप इन इंडिया, डिलीवर टू द वर्ल्ड, डिलीवर टू ह्यूमैनिटी. एक बार फिर आप सभी को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. धन्यवाद. thank you, Honorable Prime Minister. चीनी बनावटीचा रोबोडॉग स्वतःच. This is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. We are the first private university investing more than 350 crore rupees. बनवल्याचा दावा करणाऱ्या या विद्यापीठाचा खोटारडेपणा आता चव्हाट्यावर आला आहे. खुद्द IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही यामुळे आपले ट्विट डिलीट करावे लागले. काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूया त्या विशेष रिपोर्टमध्ये. गलगोटिया युनिव्हर्सिटीने AI समिटमध्ये एक स्टॉल लावला होता. तिथे त्यांनी एका रोबोडॉगचे प्रदर्शन केले. विद्यापीठाच्या कम्युनिकेशन हेड नेहा सिंग यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की हा रोबोडॉग गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विकसित करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाने 350 कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले. नेहा सिंग यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांची पोलखोल केली. जो रोबोडॉग त्यांनी स्वतः बनवल्याचा दावा केला होता तो प्रत्यक्षात चीनी कंपनी युनिट्रीचा GO2 मॉडेल होता, जो बाजारात सहजपणे उपलब्ध आहे. इतकेच नाही तर त्यांनी एका कोरियन ड्रोनलाही स्वतःचेच संशोधन असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल केली. IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या रोबोडॉगचे कौतुक करत ट्विट केले होते. मात्र जेव्हा हा खोटारडेपणा जगासमोर आला आणि चीनमधूनही यावर टीका होऊ लागली, तेव्हा मंत्र्यांना आपले ट्विट डिलीट करावे लागले. दूरदर्शननेही तो व्हिडिओ हटवला आणि गलगोटिया युनिव्हर्सिटीचा स्टॉल समिटमधून बाहेर काढण्यात आला. चौफेर टीका झाल्यानंतर विद्यापीठाने एक पत्रक काढून माफी मागितली. योग्य माहिती नसल्याने प्रतिनिधीकडून चुकीची माहिती दिली गेली अशी सावरासावर त्यांनी केली. मात्र यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी बदनामी झाली ती भरून न काढणारी होती. AI समिटमध्ये केवळ गलगोटियाचाच गोंधळ नव्हता, तर तिथे चोऱ्यांचे प्रकारही समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून स्टॉल प्रतिनिधींना बाहेर काढले असता एका स्टार्टअप फाउंडरच्या स्टॉलवरून वस्तू चोरीला गेल्या.
शिवाय समिटमध्ये UPI पेमेंट चालत नसल्याने आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. भारताला AI हब बनवण्याचे स्वप्न पाहत असताना गलगोटियासारख्या नामांकित विद्यापीठाने केलेले हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आहे. संशोधनाच्या नावाखाली अशा प्रकारे चोऱ्या करून आपण जगाला काय संदेश देत आहोत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा OnePlus मराठी.